आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। राम कृष्ण
करुणी घावा आपुला पोएक आपुला पोएक आपुला पोएक देव करुणी घावा
करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे रती माईक दुःखाची जनती नाही अदियंती अवसान अविनाश करे आपुली आयसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे हे रती माईक दुःखाची जनती नाही अदियंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे हे रती माईक दुःखाची जनती नाही अदियंती अवसान विठाल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा राणा शिवचंद्र मोळे फणींद्रमाथ मुकुटी छळाळे कारण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठाल आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे रती माईक दुःखाची जनती नाही अदियंती अवसान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदर अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला ते जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल। या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी
39 वर्षांपासून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सुरुवातीलाच एकदा जोरदार कारण टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत, कारण आपल्या कष्टाच्या घामाचे थेंब या ठिकाणी दडलेले आहे, म्हणून एवढी सुंदर पंढरी या ठिकाणी उतरलेली आहे. श्री भीमाशंकर मित्र मंडळ आयोजित 39 वर्षांपासून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा खऱ्या अर्थानं आपणा सर्वांच्या सहयोगामधून आणि कैलासवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज जेधे यांच्या प्रेरणेतून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे ते हरिभक्त परायण गुरुवर्य आदरणीय सुमंत बापू हंबीर पाठेठाण, त्याचप्रमाणे ज्यांचं फार सुंदर असं नियोजन आणि ज्या नियोजनामधून हा कळत चढलेला आहे ते माननीय अरविंद दादा साहेबराव ढमटेरे, माननीय सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर. आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वच संयोजक आणि आयोजक मंडळी एकदा संयोजक आयोजक मंडळींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण सप्ताहाच्या निमित्तानं 8 दिवस आपण या ठिकाणी येत असतो, पण या 8 दिवसांच्या नियोजनासाठी 8 महिने आधीपासूनची तयारी समस्त संयोजक आयोजक मंडळींना करावी लागते, कारण जवळजवळ मलाही 50 फोन दादा तुमचे झाले आहेत. खऱ्या अर्थानं अशी प्रेमाची माणसं 8 महिन्यापासून सगळं संयोजन नियोजन समिती करत असते, म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांची बरसात होऊ द्या. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा, आपली सिस्टम खरं अत्यंत चांगली आहे, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. कारण महाराज, एक वेळ कोणत्याही कार्यक्रमात सिस्टम ऑपरेटिंग करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, पण कीर्तनामध्ये सिस्टम ऑपरेटिंग करणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण गायक मंडळी 2 तास त्यांच्याकडे डोळे मोठे करून राहतात, पखवाजवाले मंडळी 2 तास त्यांच्याकडे डोळे मोठे करून राहतात आणि कीर्तनकार महाशय 2 तास त्यांच्याकडेच पाहत असतात. आणि या तिघांवरती आपले डोळे ठेवत त्यांना आपले डोळे मिक्सरवर ठेवायचे असतात. एकदा जोरदार करून टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या, कारण काही ठिकाणी तर लय अवघड आहे महाराज. परवा रात्री मुंबईत होतो, इको मिळाला नाही, म्हटलं दादा थोडा इको द्या इको. बाजूला खोली होती, ते खोलीत धावत गेले, आपल्या डोक्यात मुंगे आल्या. म्हणलं आता खोलीत गेले मग मोठ्या मोशीने येतं काही नाही, पण ते 10 मिनिटांनी धावत आले, म्हटले महाराज ही क्या विको बद्रवंती. म्हणजे इको लावणारलाच कधी कधी इको कळत नाही, पण दादा आपली सिस्टम खरं अत्यंत चांगली आहे, आपलेही मनपूर्वक करून व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला, आता मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, पण महाराष्ट्रातील समस्त कोहिनूर हिरे, समस्त नामवंत गायक वादक टाळकरी विनेकरी चोपदार ही सगळी मंडळी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या सगळ्या मंडळी. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीने बोलून जातो महाराज. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, दगड उचलला की 4-5 कीर्तनकार आहेत, पण 8 गावातून एकच पखवाद वादक आणि 12 गावातून 2च गायक आहेत महाराज. ही मूर्ती युट्यूबला तुम्हाला कुठेही सापडते, पण या टोळीची जमवाजमव केल्याशिवाय हा महादेव उभा करता येत. विठ्ठल दूरदर्शन वरती एखादं संगीत ऐकलं तर आपण बप्या का पाहतो, बप्या तो पण त्यामागे त्यांचा 18 तासाचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारेकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राबतात, पण ज्यावेळी नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतिबिंबित करतात, भगवंताला सुद्धा तो ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारेकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारेकरी. दिवसभर आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये काम करून त्यांच्या हातांना गठ्ठे पडलेले आहे, पण ज्यावेळी पखवादावर थाप पडते असा काही मृदमनी बाहेर येतो, भगवंताला सुद्धा तो ऐकावाच लागतो. एकदा जोरदार करून टाळ्या होणच जाऊ द्या. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं व्हायला आले आणि 5 मिनिटांमध्ये तुम्ही आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी एकदा अपेक्षा आहे जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा, कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण 7 वाजता मिसेस मुख्यमंत्री, 7:30ला तुझ्या जीव रंगला, 8 वाजता माझ्या नवऱ्याची बायको, आणि 8:30ला ते भलतच आलंय आता काहीतरी सासूच्या लग्नात सुनबाई कलवली. हे सगळं सोडून तुम्ही आला, तुमचेही मनपूर्वक करून व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल
चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला दोन प्रश्न आहेत मायबाप. या दोन प्रश्नांची उकल जोपर्यंत होणार नाही अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन चालू आहे, तरी या नवीन वर्षात 2020 मध्ये तुम्हाला आणि मला कीर्तनाची गरज का आहे? या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं नाही. कारण 84 लक्ष योनीतली प्रत्येक योनी आडवी आहे महाराज, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला आडवा आहे. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की वैकुंठाचा मार्ग कसा निवडावा हे शिकवण्याचं कार्य करतं ते कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्याने एखादा गुन्हा केला तर त्याला शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन व्यवस्था आहे. पण त्याच्या मनात गुन्हा करण्याचा विचार कधीच येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आहे. आणखी सोपं आपलं जुन्नर आंबेगाव शिरूरच्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था आहे. पण गुड्डीच्या मनात गड्ड्यासोबत पळून जाण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून तिच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे धन तेथे मनुष्याचे काय आहे, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे महाराज. पण वाक्य उलट करतो, येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते आपलं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं व्यवस्थित बांधायचं असेल तर आज आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. आणि संस्कार व्यवस्थेचं आजच्या मितीला सर्वात मोठं एकमेव विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे विठ्ठल. दुसरा प्रश्न असा आहे, सध्या महाराष्ट्रात काही खळांनी जन्म घेतलाय महाराज. आपल्याकडे आलेत की नाही माहित नाही, पण मनुष्य इंगळे अति दारुण मज नांग्या मारिल्या तिने. एकनाथ महाराजांना मारल्यात. आपली काय अवस्था आहे? हे खळ सोपे राहत नाही, हे कीर्तनाला कधीच येत नाही. पण ते जाणाऱ्याला म्हणतात शामराव कुठं? कीर्तनाला हो, कीर्तनाला जाणार रिकामटेकड्यांचा उद्योग. आता येतानाही आपल्याला 4-2 भेटले असतील, पण हे सोपे राहत नाही. खळांची व्याख्या एका वाक्यात करू का, माणसानं जर विंचू पाहिला त्याला घाम फुटतो, पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो, पण त्याच पालीने जर कोंबडी पाहिली जाग्यावर अटॅक येतो, आणि त्याच कोंबडीने जर हा खळ पाहिला कोरोनामुळे आता 30 वाढल्या तर 180 आणि हे खळ सोपे राहत नाही. हे कीर्तनाला कधी येत नाही. पण यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय महाराज. कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा, आमच्या तोंडावर तरी बरं बोलत जा, आणि आपला झाला ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कीर्तन चालू आहे पण समाज सुधारला का महाराज? 2019 गेलं खरं, पण ह्या 2019 मध्ये अशा 3 गोष्टी घडल्या ज्या या अगोदर सुद्धा घडल्या नाहीत आणि यानंतर घडतील की नाही माहीत नाही. 2019 मध्ये घडलेली पहिली गोष्ट म्हणजे 2019चं राजकारण. यंदा जेवढं भयंकर राजकारण घडलं या अगोदर घडलं, पुढे घडेल की नाही माहीत नाही. निवडुंगा सुबाबळ उगली, सुबाबळीला मोगरा फुलला, राहिलं बाकीचं वड्याला वाहून गेलं, आणि या नादात 4 महिने आपले टीव्ही समोर गेले महाराज. पण या निवडणुकीने एक सगळ्यात चांगली गोष्ट केली, गावागावातले गट्टर कार्यकर्ते संपवले. वरच्यांचे झेंडे जागेवर आपल्याला दांडू धरून करता का? दुसरी गोष्ट म्हणजे 2019चे कांद्याचे बाजारभाव. यंदा जेवढा कांद्याला बाजार मिळाला या अगोदर मिळाला, पुढे मिळेल की नाही माहीत. इकडून पिकअप भरून नेली का तिकडे इनोवा बुक करतोय. बरं, आता महिला वर्गात तुम्ही पप्प्यासाठी 4 ठिकाणी पोहे खायला गेल, ते कांदा होता का? त्या कांदा होता त्या कांदा पप्प्याच्या लग्नाचीच गॅरंटी नाही तर कांदा टाकून करता काय? आणि तिसरी गोष्ट म्हणजे 2019 मध्ये झालेला पाऊस. यंदा जेवढा पाऊस झाला या अगोदर झाला, पुढे होईल की नाही माहीत नाही. पण या पावसाळ्यामध्ये महाराज मी पुण्यात एका दवाखान्यात बसलो होतो, एक पेशंट धावत आला. बाहेरूनच म्हणला, डॉक्टर साहेब
मरण परवडला मरण. नुसत्या जुलाबन नुसत्या उलटी. डॉक्टर म्हणले बाहेर नको आलडू आती. काय होतं तुला? एवढं इंजेक्शन घे, गोळ्या वेळेत घे आणि 3 दिवसांनी मला दाखवायला योगायोग असा. 3ऱ्या दिवशी नेमकं मी दवाखान्यात बसलो होतो. पहिला पेशंट उभा आला, आता आडवाच होऊन आला. बाहेरूनच म्हणला डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा, सर्टिफिकेट घालून टाका. पहिला तरी उभा आलो, आता आडवाच होऊन आलो. डॉक्टरच्या डोक्यात मुंग्या आल्या. हर रशियाला जाऊन MD यासाठी झालं. 500ची एक गोळी दिली तुला, 2 एकदम घेतल्या तर सगळं बंद होतंय, पण तुला फरक पडा ना भाऊ. डॉक्टरनी घाबरत विचारलं पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना? तो म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या नुसत्या कडू कडू कडू. सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या. डॉक्टरनी डोक्याला हात लावला. अरे बेड्या, गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. वाक्य पुन्हा ऐका. गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. मला सांगा आता एवढ्या वर्षांच्या आपल्याकडे सप्ते होतात, सगळी तरुण पोरं कशी महाराजांच्या पुढे येऊन बसतात. महाराजांना उभं राहिलं असता जागा ठेवत नाही. सापडलेत कधी? इकडं कीर्तनकाराची प्रस्तावना सुरू झाली, त्यांनी पाहिला मागा अंधार. निघाली व्हॉट्सअप देवता बाहेर. काय करतेस पिलू? कशीस पिलू? बरेच ना पिलू? आमच्या गावात सप्ताह चाललाय पिल्लू. कोरडे महाराजांचं कीर्तन चाललंय पिल्लू. घरी मम्मीला समजेल म्हणून इथं बसून तुला SMS करतोय पिल्लू. पिलूच्या नादात आमचं गेले 2 तास डोक्यावरून. आणि तुम्ही काय सोपे आहेत का? तुळशीचं लग्न झाल्यापासून तुम्ही शांत आहेत का? कारण तुमच्या डोक्यात एकच खटकी, यंदा तरी आपला बाबा पिवळा झाला. कारण महाराष्ट्राची जेवढी संक्रांत आली सगळी शेतकऱ्याच्या पूर्ण आली. इथेही सगळे शेतकरीच आहेत ना. सध्या शेतकऱ्याच्या पोराने एवढे वाईट दिवस कुणावर का तुमच्याकडे बरं आहे? सध्या शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत का तुमच्याकडे बरं आहे? कमीत कमी 50 सापडतील 36ची. बरे सोपे राहत नाही ना. इथं आल्या तरी गप राहत नाही. ती शेजारीला म्हणती पुढं कीर्तन चालू. कष्ट करून पप्या वाढवला पण पप्याचं लगीन जमाना. कारण सध्या शेतकऱ्याच्या पोरांची लग्न. मला सांगा महिला वर्ग, तुमच्यापैकी बरेच जण 4 ठिकाणी पोहे पप्यासाठी खाऊन आले. पप्या जमलं का? अरे तुम्ही हा म्हणा ना तर नाही म्हणा. काहीतरी तुम्ही बोलले तरच सूत्र जमणार महाराज. नाही तर मग विठोबारूक माई ज्ञानेश्वर माऊली पाकिट मी चाललो घरी. तुम्ही बोलले तरच सूत्र जमणार. मला सांगा यंदा नाही आता गेल्या 7 वर्षापासूनची हीच अवस्था आहे. शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत नाही. यंदाही आपला पप्या पिवळा होईल असं वाटत नाही. यंदाही आपल्या पप्याला बायको मिळेल असं वाटत नाही. मग जाऊ द्या महिला वर्ग, सध्या शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत नाही. तुम्हाला दुःख होतं का आनंद? आनंद दुःख. मग जर तुम्हाला एवढं दुःख होतं तर गणरायांची शपथ घेऊन इथं बसलेली कोणती आई आता मला असं सांगेल मी माझी बुद्धी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे? आपली बुद्धी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण आपल्या पप्याला बुद्धी मिळाली पाहिजे. बरं यंदा तुमचा पप्या पिवळा झाला, मग या सप्त्याला तुम्ही शांत राहावं. तुम्ही याही सप्त्याला शांत नाही. शेजारीला सांगती कष्ट करून पप्या वाढवला, काल बायको नाही आली तर बायकोच्या पदराखाली गेला. या नादात आमचं गेलं डोक्यावरून. आता तुम्ही काही सोपे का महाराज? तंबाखू चुना शेजारी असा पाहता ज्याची पोर लग्नाला आहे. शामराव बरं आहे ना, यंदा पप्याचं लग्न करायचंय. तुमच्याकडे पोर आहे कळलं. तो प्रस्तावनेला उठून गेला तर ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर तुमच्या भेटीला आला. आणि या सगळ्या आजपर्यंतच्या नादात आमच्या सारख्यांचं डोक्यावरून गेलं. म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे तुम्हा आम्हा जडजीवांना तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सत्याला जर जेवण असेल तर मांडवात आम्ही बसायलाही जागा ठेवत नाही. आणि सत्याला जर जेवण नसेल तर आम्ही 50 लोक सुद्धा कीर्तनाला थांबत नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग तुम्ही आम्हाला उपदेश करतात की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, मग त्यांना आमचा काही फायदा? तुकोबाराय सांगतात कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे.
मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढे करतो, रक्ताचं पाणी करतो, पैसा कमवतो कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून पुण्याला नोकरी केली आणि 58 वर्ष रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही तळेगावला आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्याकडे आली का नाही माहित नाही, पण मुंबई पुण्यातून कोणीही सर्व्हिस घेऊन येऊ द्या, त्याला ती मोकळं केल्याशिवाय सोडित नाही. ह्या रावसाहेब, बसा रावसाहेब, थोडीशी गरज द्या रावसाहेब. 2च वर्ष गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, झाले मोकळे. अहो 2 दिवस दारावरच्या कुत्र्याला भाकर मिळाली नाही तर ते सुद्धा गेट जवळ उभं राहत नाही. एखादा म्हटला मग महाराज असं का बोलले? घ्या पुरावा. जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे. सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं महाराज. सुखासाठी बायको केली, 1 लाख हॉलला भाडे दिले, 50,000चे येड्यांना फेटे घातले आणि रात्रभर गाडी सजवली. दुसऱ्या दिवशी जी फुलाच्या गाडीत बायको आली तीच आपल्याला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमात सुद्धा झटका. मला सांगा, लग्न केलं सुख मिळालं झालं असं? सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच गावातल्या चौकात म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काही केलं. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, कर्ज काढून तिला कॉलेजला पाठवली, ती कॉलेजच्या गेटवरून गड्ड्याला घेऊन गेली तर आपल्या नावाचं आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरली, ती बांध कोरणारी एक टोळी गावात आली. महाराज तुमच्याकडे आली का नाही माहित नाही, पण गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं 80% प्रकरण फक्त बांधांवरून. बरं हे बांध कोरणारे 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर, 5 एकरच्या पुढचा माल यांच्या निम्या वावरात काँग्रेस, पण याच्या वावरात ट्रॅक्टर घुसला का शेजाराला घामची. आता सगळे जुने जाणते जाणकार बसले. तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? आता तुम्हाला चालता येते का? बरं ज्यांनी ज्यांनी बांध कोरले सुखाने गेले का? हा गेला तर पहिल्या पोराने अंगठा घेतला आणि मग रडायला सुरुवात केली. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला त्यानंच खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल. सुखासाठी बायको केली, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी आमचं आयुष्य गेलं, पण बसलेल्या कोणी सांगावं महाराज अंतपार सुख मिळालं? सर्व सुखाची आशा जगला गेला, सगळ्या सूर्यगंधर्वांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या, जन्मापासून मृत्यूपर्यंत आजपर्यंत तुमचं माझं जीवन हे सुखासाठी आम्ही व्यतीत करतोय, पण बसलेल्या कोणी सांगावं महाराज सुख मिळालं? सुख मिळालंच नाही. याचं कारण आहे सुखाचा पत्ता तुम्हाला आणि मला समजलेला नाही. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला जडजीवाना उपदेश करतात की जर तो भगवान परमात्मा आपलासा केला तुम्हाला ते अंतपार सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग पहिल्या चरणातला पहिला प्रश्न असा आहे, ते सुख कोणतं?
ज्या सुखाची तुम्हाला मला अभिलाषा आहे आणि तो भगवान परमात्मा आपलासा केल्याने ते तुम्हाला मला प्राप्त होणार आहे, ते सुख कोणतं? आता सगळी वारकरी मंडळी 2 मिनिटं फक्त प्रश्न उत्तर तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. आता पहिला प्रश्न असा आहे, तुमचा माझा जन्म कशासाठी झाला? भगवंताची सेवा करण्यासाठी. खऱ्या अर्थानं बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भगवंताची सेवा करण्याचा मार्ग म्हणजे खऱ्या अर्थानं नाम आहे. पण आता मला इथं बसलेला कुणीच उत्तर द्यायचं नाही, थोडस वास्तवदर्शी बोलणार आहे. घरी गेल्यानंतर आज झोपताना मी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही चिंतन करायचं आहे. भगवंतानं आता आकाशवाणी करून सांगितलं, 1 वर्ष मी आता सुट्टीवर चाललो आहे. आजपासून माझ्याकडे काही मागायचं नाही आणि मीही काही देणार नाही. आपल्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तर फक्त मनातल्या मनात एक प्रश्न घरी गेल्यावर आता नाही, एकच विचार करा, 365 दिवस आमचा देवाकडे जाण्याचा नियम आहे. किती जणांचा नियम टिकेल? प्रश्न थोडा वास्तवदर्शी महाराज, थोडा काळजाला भिडणारा आहे, म्हणून त्याचं उत्तर मला इथं नको आहे. ते प्रश्न स्वतःला एकदा विचारायला हवा, कारण फायद्याशिवाय आम्ही मंदिरात सुद्धा जात नाही आणि भगवंतापर्यंत गेल्यानंतर काही मागितल्याशिवाय राहत नाही. मग भगवंताचं नाम मुखामध्ये आम्ही घेतो, पण नाम घेण्याचं कारण सुद्धा काहीतरी आहे. मग खऱ्या अर्थानं पुन्हा तोच प्रश्न जागेवर आला, तुमचा माझा जन्म कोणत्या सुखासाठी झाला? महावैष्णवमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे जो जन्माला आलेला आहे एक दिवस जाणार आहे. जो जाणार आहे प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा जन्माला येणार आहे आणि ही जन्म मृत्यूची जी साखळी आहे ही अशीच सुरू राहणार आहे. पण 84 लक्ष योनीतून मिळालेला हा मृत्यू लोकातला देह म्हणजे याची चावी आहे, कारण जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडची चावी म्हणजे मोक्ष आहे. आणि तो मोक्ष जर तुम्हाला मला प्राप्त झाला तर जन्म मरणाचा फेरा चुकवला जाईल. पण खऱ्या अर्थानं मग तुमच्या माझ्या जीवनाला मोक्ष मिळवायचा आहे, कारण इतर कोणत्याही योनीमध्ये मोक्ष मिळवायचा या सगळ्या स्वर्गंधर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या, कारण याची देहीकडे देवाचे आणि नामस्मरण हा कलियुगातील मोक्षाकडे जाणारा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पण सध्या दशक्रियेच्या प्रवचनाने गोंधळ घातलाय महाराज. माणसाला गेल्यानंतर मोक्ष मिळतो. देवानं कोणत्याही गावात कोणतंच किराणा मालाचं दुकान टाकलेलं नाही, कारण देवाचा स्वभाव रोकडा आहे महाराज. मुखी नाम हाती मोक्ष आईची साक्ष. मग मुखामध्ये भगवंताचं नाम जर आलं तर देव इतका भोळा आहे, एका हाताने तुम्हाला मोक्ष द्यायला तयार आहे. मग भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी पहिल्यांदा हे चित्त निर्मळ असायला, कारण निर्मळ चित्तानं भगवंताचं नाम घेतल्याशिवाय ते भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. आणि जर हा देह निर्मळ झाला तर हा देह मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर हा देह मंदिर झाला तर
लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं ज्याला पक्वादाची शाही कळत नाही तो म्हणतो पक्वादा आज जरा वर खाली झाला. सकाळी 8 वाजले तरी या थंडीमध्ये आम्ही आमची चादर बाजूला अंगावरची घ्यायला तयार नाही, पण पहाटेच्या 3 वाजता कराडत्या थंडीमध्ये घाटावरती स्वतःच्या घामाचे थेंब त्या शाहीमध्ये बुडवले. म्हणून ही साधना आहे माया, म्हणून ही साधना. खऱ्या अर्थाने ज्याला स्वरातलं काहीच कळत नाही तो म्हणतो स्वर आज बरोबर लागला, एकदा उभं राहून पहा. हे कलाकार आपलेच महाराज, आणि आपल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं कार्य हे आपणच करायला हवं. म्हणून खऱ्या अर्थानं आजपासून कोणत्याही सप्ताहाला तुम्ही असाल, कोणत्याही कीर्तनाला तुम्ही असाल, कोणतंही प्रमाण झालं की या गायक वादकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची बरसात प्रत्येक वेळेस करायला हवी. आणि आजपासून ही सवय आपल्याला लागायला हवी. उद्या कोणी सांगितलं नाही आणि परवा काळाला कोणी सांगितलं नाही तरी प्रमाण झालं की टाळ्यांचा कडकडाट या सगळ्यांसाठी व्हायला विठ्ठल. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं हा जर देह निर्मळ झाला तर हा देह एक मंदिर होईल, आणि या मंदिरामध्ये भगवान परमात्म्याची जर प्राण प्रतिष्ठा केली तर या मंदिरामधून जो हुंकार बाहेर पडेल हा हुंकार कुणाच्या नामाचा असेल? भगवंताच्या नामाचा असेल. आणि मुखामध्ये भगवंताच्या नामाचा जर हुंकार आला तर भगवंत मोक्ष द्यायला बसलेला आहे. मग तो भगवान परमात्मा जर आम्ही आपलासा केला तर मोक्ष या अंतपार सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हाच उपदेश तुकोबराय करतात अभंगाच्या. लागणार महाराज. आज थोडा त्रास होईल पण उद्यापासून ही सवय अखंड सुरू राहील.
लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा कलियुगातील जडजीवांना उपदेश करतात की मोक्ष या अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. इथपर्यंत कुणाला काही शंका? चला, पण तेच सुख तुम्ही मी आज संसारामध्ये शोधत आहोत, तेच सुख तुम्ही मी आज प्रपंचामध्ये शोधत आहोत. आणि प्रपंच कसा आहे? खऱ्या अर्थानं प्रपंच हा दुःख मूळ आहे. लक्षात घ्या मायबाप, प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणार आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या नावे घालून या आम्ही संसाराला मुठमाती दिली. मग तुकोबाराय दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धाला आमचा पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, तुम्ही जर म्हणताय प्रपंच वाईट आहे, तर तुमच्यासह आदी संतांनी तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचा हा उपदेश, तुमचं हे बोलणं दुटप्पीपणाचं होत नाही का? तुकोबारायला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण प्रपंचाचे ही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचे ही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपली बुद्धी, आपली बायको आणि आपल्या पप्याच्या पुढे जात नाही. म्हणून रेशन कार्ड सोडून तुमचं माझं नाव कुठं आढळत नाही, पण संतांनी केला, महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नावं इतिहासात. प्रपंच केला दामाजी शेटनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला महाराज. प्रपंच केला खऱ्या अर्थानं माझ्या कणकाई मासाहेबांनी बोललो बांधली, म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले महाराज. प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं, म्हणून तर वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले महाराज. प्रपंच केला खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला, आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज लक्षात घ्या महाराज. आता ही सवय अखंड, महाराज आपलं कीर्तन पटलं नाही तरी हरकत नाही, पण एवढी एक सवय जर आजच्या दिवशी लागली तरी भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल. विठ्ठल काकडा नाही, पण पुढच्या वर्षी सुरू झाला पाहिजे, आणि एवढी जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी ज्येष्ठांनी खाली बसून नाही तर इथून पुढे उभं राहूनच आता पुढे आलं पाहिजे. कारण आता जुने लय विचार झालेत महाराज, जुने पण काही सोपे नाही राहिले. निम्या सप्त्यामध्ये एकच काठी फक्त अशी आली ते त्यात आका सप्ताह मोडून टाकी, ते सोपे राहत नाही. त्यांच्या खटकीतला माणूस जर त्यांना इथं उभा राहायला मिळाला, बा 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 सप्त्याला सोपं नाही. बरं खरंय महाराज, मला सांगा आता सगळे वारकरी उत्तर द्या, वयस्कर आहेत सगळे, जाऊ दे. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आम्हाला ज्ञानोबाराय समजले का? ज्ञानोबारायांच्या ओव्या आम्ही पाठ केल्या, ज्ञानेश्वरी आम्ही पाठ केली, मुखोभूत केली, पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, ज्ञानोबाराय आम्हाला समजले नाही. ज्ञानोबारायांचं जीवन कार्य पूर्ण झालं, आपलं कार्य सिद्धीला गेलं. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली आणि 80 वर्षाचं आपल्या घरातलं म्हातारं मोठीचं चांबड सुद्धा त्याच्या पिठीत सुटय.
अजून कमरेची चावी सोडायला तयार. काय त्यानं बरं कळाली आहे मला. महाराज लय अवघड आहे. सध्याची अवस्था सोपी राहिली नाही. आज महाराज मी कधीच जातीभेद करत नाही, कारण मी मानवता हा एकमेव धर्म मानणारा माणूस आहे. पण एक गोष्ट सांगतो, प्रत्येक धर्म बांधव स्वतःचा धर्म जपतो, पण शोकांतिका हिंदू धर्माची आहे की आज आपल्या धर्माची अवस्था. अहो शुक्रवारी कोणत्याही मस्जिदमध्ये जा, आपला मुस्लिम बांधव त्या ठिकाणी भरभरून असतो, रविवारी चर्चमध्ये भरभरून असतो, आणि आपल्याकडे घंटा वाजवायला मशीन आणावी लागते. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी महाराज. बरं याला तरुण पिढीला जर कोणी देश देत असाल, गादीवर उभा आहे, मी फक्त एका वाक्यामुळे इकडे आलो महाराज. तरुण पिढी बिघडली आहे, जे वाक्य मला मुळातच मान्य नाही. कारण या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झाली ती फक्त तरुणाईलाच केली, पण कुठेतरी त्या तरुणाईला समजून घ्यायला आम्ही आणि पालक म्हणून तुम्ही कमी पडतायत हे वास्तव पहिल्यांदा मान्य करावं लागेल. वास्तव मान्य करावं लागेल खऱ्या अर्थानं. महाराज आता परवाच एका ताईनं प्रश्न विचारला, 3च प्रश्न उपस्थित करणार आहेत मी. मला सांगा, कपाळावरती कुंकू लावायचं असं आपण आपल्या लेकीला समजून सांगतो, आपल्या सुनेला समजून सांगतो, आपल्या मुलीला समजून सांगतो, मग ती एकच सासूबाईला प्रश्न विचारते किंवा आईला प्रश्न विचारते किंवा आजीला प्रश्न विचारते, कुंकू का लावायचं? बरोबर की चुकीचं? मग आपण उत्तर काय देतो? पूर्वंपार पिढी ज्यात चालत आले म्हणून लावायचं. आम्हाला विचारल्यावर आम्ही सांगतो शास्त्रात सांगितलंय म्हणून लावायचं. पण मला सांगा, जी मुलगी डिग्री आणि डिप्लोमाला आहे ती मुलीनं का विश्वास ठेवावा? प्रश्न मी जबाबदारीने बोलतोय महाराज. तिला एकीकडे तुम्ही विद्यानिष्ठ करताय आणि दुसरीकडे तिला कुंकू लावण्याचं विद्यानिष्ठ कारण जर सांगणार नसाल, ती कुंकू लावेल का? जोपर्यंत तिला विद्यानिष्ठ कारण आम्ही समजून देत नाही तोपर्यंत ती कुंकू लावणार नाही. मग तिची चूक आहे का? ज्यांना वाटतं तिची चूक आहे टाळी वाजवा. त्या मुलीची कुठलीही चूक नाही, कारण तिला आम्ही विद्यानिष्ठ घडवतोय. आणि जर तिला आम्ही कुंकू का लावायचं याचं विद्यानिष्ठ कारण समजावून सांगितलं, ती लावणार नाही का? मग आता याचं कारण जर इथं बसलेला कुणाला माहित असेल तर बोटवर करा, कारण उद्या परत तुम्ही चर्चा अशी कराल हे इथं बोलायचे विषय आहेत का? म्हणून जर तुम्हाला माहित असेल तर मग मला सांगायची गरज नाही. पण जर माहित नसेल तर मला सांगा, त्या तरुण पिढीला दोष देण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला नाही. मग कुंकू का लावायचं? माहितीये कुणाला? आता काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार, उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपल्या घरामध्ये एक काळ होता, इथं बसलेली प्रत्येक आजीला आता 1-2 मिनिटं विचार करा. सगळ्या जवळजवळ 60, 65, 70 वयोगट बहुतांशी आहे. आपल्या काळामध्ये तुम्हाला जेवढा सासरवास होता, तुमच्या काळात तुम्हाला जेवढा सासरवास होता तेवढा आताच्या सुनेला आहे का? कधी कधी अंगावर फटके पडले का नाही पडले आपल्या कपाळावरच्या कुंकवाचे? तरी आपण माग फिरून बोललो का? आणि आता आपली आलेली सून एक शब्द तरी ऐकून घेते का? घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कमीत कमी सगळ्यांचं बोलणं ऐकावं लागत होतं, पण तरीही मात्र आपल्या घरातली आजी तिच्या काळामध्ये उलट बोलत नव्हतं. आणि आताची सुनेला एक शब्द सुद्धा सहन होत नाही. जर तुम्ही म्हणत असाल हा संस्काराचा दोष आहे, तर मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. एक वाक्य अगदी स्पष्ट करतो. मला सांगा, हा जर संस्काराचा दोष असेल तर ती मुलगी त्या क्षणाला फटकळपणे बोलून जाते, पण 3 मिनिटांनंतर तुमच्या सुनेला किंवा मुलीला असं वाटतं मी असं बोलायला नको होतं. चूक की बरोबर? तुम्ही जर बोलायला तयार नसेल, मी उत्तर देणार नाही. चूक की बरोबर? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बरोबर म्हणजे हा संस्काराचा दोष नाही, म्हणजे तिच्यावरती सुद्धा चांगले संस्कार आहेत. मग असं का होतं? त्या सुनेला कळतं आपण असं बोलायला नको होतं, तरी ती असं करते. याचं कारण आहे, त्या क्षणाला तिची बॉडी एवढी हायपर होते की स्वतःचं कंट्रोल सुटतं. मग याचं कारण काय? मग आजीचं कंट्रोल का सुटत नव्हतं? हा तर संस्काराचा विषय राहिला नाही. मग आजीचं कंट्रोल का सुटत नव्हतं, सुनेचं का सुटतं? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. तुमच्या माझ्या आईला भगवंतानं मासिक चक्र हे सगळ्यात मोठं वरदान दिलं.
आणि या काळामध्ये शरीरामधले हार्मोन्स इतके वेगाने चेंज होतात की या काळामध्ये मानसिक संतुलन बिघडलं जातं आणि मानसिक संतुलन बिघडल्यानंतर हार्मोन ज्या वेगाने काम करतात त्यामध्ये जो मानसिक ताण उद्भवतो त्या ताणाचा तो परिणाम आहे आणि मग शरीराला संतुलित करण्याचं कार्य एक घटक करत असतो आणि कोणत्याही गुगलवरती जाऊन कोणत्याही डॉक्टरला जाऊन विचारा, फक्त 2 घटक आहेत जे हे संतुलित करण्याचं कार्य करतात. एक म्हणजे कुंकू आणि दुसरं म्हणजे तुळस. कारण कुंकवामध्ये पिट्युटरी ग्लँड नावाचा एक घटक आहे जो रक्त भिसरणाचं अत्यंत उत्तम कार्य करतो आणि तो घटक कुंकवात असल्यामुळं खऱ्या अर्थानं संयम ही भूमिका आमच्या आजीला प्राप्त होती, आमच्या घरात टिकली आली आणि ही भूमिका बाजूला पडली. आता मला सांगा, आपण वारकऱ्याला सात्विक म्हणतो, चुकी बरोबर? वारकरी हा सात्विक असतो, ओरिजिनल सात्विक असतो. मग वारकऱ्याच्या कपाळावर काय? बुक्का. हा बुक्का कसला आहे? तुळस. किती तंत्र शुद्ध आणि विज्ञाननिष्ठ महाराज कारण आहे. आता हेच कारण जर आपल्या लेकीला समजलं, आपली लेक कुंकू लावणार नाही का? महाराज, आज महाराष्ट्रातल्या 6व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल? आपण पुण्यात राहतोय, आपल्या तरी पुण्याच्या सिटीमध्ये जाऊन कोणत्याही गायनॉलॉजी डॉक्टरकडे जा. आज पुण्यातली सगळ्यात मोठी नाही तर महाराष्ट्रातली अवस्था अशी मूल होत नाही म्हणून 5-5 महिन्यात या डॉक्टरांकडे बुकिंग आहे. कन्सल्टेशनची फी आज 4-4, 5-5 हजार रुपये काही ठिकाणी आहे, पण तरीही ही समस्या वेगाने वाढते. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मला 8 दिवसापूर्वी एका कॉलेजला एका सेमिनारला एका ताईने प्रश्न असा केला की सर, तुम्ही म्हणता हे सगळं ठीक आहे, पण माझी आजी गरीब होती, तिची आर्थिक परिस्थिती साधी होती म्हणून ती जोडवं चांदीचं घालत होती. आता मला लाखाचं पॅकेज आहे, मग मी ते सोन्याचं बनवलं तर बिघडलं कुठं? त्या डायमंड बसवलं तर बिघडलं कुठं? आणि ते कोणत्याही बोटात घातलं तर बिघडलं कुठं? तिचा प्रश्न चुकीचा आहे का? मग आपण काय सांगतो? शास्त्र सांगतं म्हणून ऐका. आणि दुसरा मुद्दा, आपल्या घरातली आजी सांगते पूर्वंपार चालत आलं म्हणून ऐकायचं. पण हिंदू धर्मशास्त्राचं शास्त्र असं आहे त्याच्या प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे, पण त्याचे सायंटिफिकल रिझल्ट आज आम्ही देत नाही म्हणून खऱ्या अर्थानं तरुण पिढी ते मान्य करायला तयार नाही. हे वास्तव आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आज गायनॉलॉजी डॉक्टर माझे अनेक मित्र आहेत, पण खऱ्या अर्थानं त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जाणवतं. पण त्या अगोदर मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये याचं उत्तर देतो. इथं बसलेल्या सगळ्या आजोबांनी एक उत्तर द्या. जर नळ भरले तर आपला गावठी उपाय काय? चोळायचा. आणि अंगठा आपण अंगठा तांब्यानं किंवा चांदीनं आवळतो. याचं कारण काय? कारण अंगठ्याचा थेट संबंध हा आपल्या किडनीशी आहे. तसा आपल्या आईच्या अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्या बोटाचा थेट संबंध हा गर्भाशयाशी आहे. कोणत्याही डॉक्टरला जाऊन विचारा. मग चांदीच का? मला सांगा, जोडवं लग्नाच्या अगोदर 15 दिवस आधी घातलं जातं का? लग्नानंतर 8 दिवसांनी घातलं जातं का? ते मंगळसूत्राबरोबर लग्नाच्या दिवशीच घातलं जातं. कारण 16 संस्कारांमध्ये पवित्र असा आपल्याकडे विवाह संस्कार आहे. मग लग्नानंतर गर्भधारणेचं काम अत्यंत व्यवस्थित चालावं, कारण चांदी उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून ते चांदीच. आणि दुसऱ्या बोटाचा थेट संबंध गर्भाशयाशी आहे म्हणून ते दुसऱ्या बोटातच घालावं. याचं विज्ञानिष्ठ कारण जर आमच्या पुढच्या पिढीला दिलं तर आमची पिढी ऐकणार नाही का? पण ही कारण आम्ही देत नाहीत म्हणून तरुण पिढी ऐकत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. महाराज, आता मला सांगा, 5 वचनं मी तुमच्याकडून घेतली आणि 5 वचनं मी तुमच्याकडून घेतली. मग जर ही 5 वचनं तुम्ही पाळलीत आणि तुम्ही पाळली, आपल्या घरात भांडण राहील का? आपल्या घरात वाद होतील का? आपल्या घरात चिंता राहील का? आपल्या घरामध्ये टेन्शन राहील का? म्हणजे आपला प्रपंच स्वर्गमय होईल. पण टाळ्यांचा वेग पाहता कोणत्याही गावात जा, हे आपण पाळलं नाही म्हणून आपला प्रपंच दुःखमूळ. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती. कारण प्रपंच दुःखमूळ आहे. याचं कारण त्या प्रपंचाला आम्ही परमार्थाची जोड आजपर्यंत दिली नाही. आणि जर त्या प्रपंचाला परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाचंही सोनं होऊ शकतं. कारण खऱ्या अर्थानं भक्त पुंडलिकानं कर्मानं मात्या पित्यांची सेवा केली, अंतकरणात गोविंदाच्या हरीच्या नामाचा छंद जोडला, आढळस्थान प्राप्त केलं मायबाप.
ज्या ध्रुवाला वडिलांची मांडी मिळाली नाही त्या ध्रुवानं अंतकरणामध्ये गोविंदाच्या हरीच्या नामाचा छंद लावला, आढळ स्थान प्राप्त केलं महाराज. त्याचप्रमाणे या नासक्या देहाचंही सोनं होईल, पण त्यासाठी या मनाला गोविंदाच्या नामाचा जर छंद लावला, अविनाश करी आपुलिया आईचे लावी मना पिसे, या मनाला जर गोविंदाच्या नामाचा छंद जोडला तर या नासक्या देहाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रेमाने भजन करूया. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं या नासक्या देहाचंही सोनं होऊ शकतं, पण त्यासाठी लावी म्हणा पिसे, या मनाला गोविंदाच्या नामाचा छंद जोडावा लागेल. पण हा मनाजी पाटील एवढा सोपा. आताही तुम्ही एवढे सगळे कीर्तनाला बसलेत, पण सगळे मनाने इथं आहेत का? कोण कुडा असेल कोणी सांगू शकत नाही. काहींच्या डोक्यात वेगळीच खटके चालू असेल. हे कीर्तनात सांगायचे विषय आहेत का? कारण सध्या महाराष्ट्रात एक जमात आली महाराज, ज्या जमातीचं असं म्हणणं आहे समाज प्रबोधनपर कीर्तन नसावी, नव्हे तर समाज प्रबोधनपर कीर्तन ही सप्ताहात नसावी. आता माझा थेट सवाल तुम्हाला आहे, ज्यांचं मत नाही आहे, कारण अगदी स्पष्ट बोला, ज्यांना वाटतं की समाज प्रबोधनपर कीर्तना काळाची गरज आहे त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांना वाटतं की कीर्तनामध्ये हे असे वर्तमान परिस्थिती विषय नसावेत, तर योग याग विधी शास्त्र याला अनुसरूनच कीर्तन असावं, त्यांनी एकदा टाळी वाजवा. तुम्ही 6 जण आहे. आता तुम्हाला मी पण जोडीला येतो, कारण मेजॉरिटी दोन्हीकडे सारखी राहिली पाहिजे. आता मला सांगा, ज्यांचं मत आहे समाज प्रबोधनपर कीर्तन नसावीत, यांचं सुद्धा काहीतरी कारण आहे. तुमचं मत आहे समाज प्रबोधनपर कीर्तन काळाची गरज आहे, याच्या मागेही तुमचं काहीतरी रिझन आहे. मग ज्यांचं मत आहे की अशी कीर्तना प्रबोधनपर कीर्तन असू नयेत, त्यांचं मत स्पष्ट आहे, योग याग विधी शास्त्र आणि वेद याला अनुसरूनच कीर्तन करावं. आणि प्रबोधनकारांचं मत असं आहे की खऱ्या अर्थानं आज प्रपंचामधूनच परमार्थ साधावा लागेल. मग पहिला प्रश्न तुम्हाला आहे, महावैष्णवमौली ज्ञानोबराय म्हणजे बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याची आई आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे प्रत्येक वारकऱ्याचे पिता आहेत. मग मला सांगा, खऱ्या अर्थानं तुम्हाला जर आता इथून दिल्लीला जायचंय आणि इथून तुमच्याकडे विमानही आहे आणि बैलगाडीही आहे, तुम्ही कशाने जा? कशाने जा? जे बैलगाडी जातील त्यांनी टाळी वाजवा आणि जे विमानानं जातील त्यांनी टाळी वाजवा. तुम्ही विमान का निवडलं? कारण विमान हे वेगात तुम्हाला वेळेत पोहोचवणार आहे, आणि जर बैलगाडी पोहोचायचं म्हटलं तर 10 वर्षही उलटून जातील. मग मला सांगा, या कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार, पुन्हा पहिल्या चरणातला प्रश्न आहे, तुमचा माझा जन्म कशासाठी झाला? 84 लक्ष योनीतून मिळालेला हा देह तुम्हाला आणि मला मोक्ष नावाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी झालेला. बरं, इथं कुणाला मोक्ष नको त्यांनी टाळी वाजवा. आपल्याला मोक्ष हवा आहे, कारण मोक्ष मिळाला म्हणजे जन्म मृत्यूची बंधनं गळून पडतील. मग खऱ्या अर्थानं मोक्ष नावाची सिद्धी जर या कलियुगामध्ये प्राप्त करायची असेल, महावैष्णवमौली ज्ञानोबराय स्पष्ट करतात, योग याग विधी हे पायाची उपाधी हे चुकीचे आहेत असं अजिबात नाही, पण कलियुगी उद्धारे हरीच्या. मग खऱ्या अर्थानं योग याग विधी यानं प्रापंचिक माणसाला सिद्धी मिळणार नाही. मग जाणकार श्रोत्यांच्या मनात प्रश्न आला, यानं जर आम्हाला मोक्ष नावाची सिद्धी मिळणार नाही, 84 लक्ष योनीतून मिळालेला मृत्यूलोकातला हा देह वाया जाणार का? आम्हाला मोक्ष मिळणारच नाही का? याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारांनी गाथ्यात दिलं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे
सर्व सिद्धीचे कारण. मग आता मला सांगा, इथं बसलेला असा एक व्यक्ती मला दाखवा ज्यांचा सत्कार मला घ्यायचा आहे, जे प्रसन्न मनाने बसलेत, ज्यांना कसलीही चिंता नाही, कसलंही भ्रांत नाही, कसलंही टेन्शन नाही, जे आता म्हटलं माझ्या बरोबर यायचं तर येऊ शकतात. अशी किती जण आहेत? बोटवर करा. आणि जे जे आता प्रपंच सोडायला तयार आहेत, तर माझंही बरं चाललंय. आता आपण एक बस करूया, तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला. बरं, तुमचा खर्च तरी काय करायचा? तुम्ही जर प्रपंच सोडून आले म्हणजे सातबारे तुम्ही सोडून दिले, ते आले ना आमच्या, त्याच्यामुळे तुमचा खर्च काही नाही. मग किती जण यायला तयार आहे? यायला कोणीही तयार, कारण आम्ही प्रपंच सोडायला तयार नाही. आणि परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडावा लागतो असं सांगितलंच कोणी. आणि जर असं कोणाचं मत असेल तर त्याला हरिपाठ हा ग्रंथ समजलेला नाही. महावैष्णवली त्यानंबर हरिपाठातल्या पहिल्या अभंगामध्ये वर्णन करतात. देवाची द्वारी उभाक्षणा भरी तेने मुक्तिचारी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र भारी. म्हणजे खऱ्या अर्थाने जो प्रपंचात राहून परमार्थाची ओढ धरतो, मुखानं भगवंताचं नाम घेतो, ज्या वेदशास्त्रांची आम्हाला इथं कल्पना आहेत, ते वेदशास्त्र सुद्धा त्याला आशीर्वाद दोन्ही हात उंच करून देतात. मग मला सांगा, आता आम्हाला प्रपंच सोडता येणार नाही. मग प्रपंच जर सोडता येणार नाही तर मला सांगा, तुमचं मन आता बसलेल्या कुणाकुणाचं प्रसन्न आहे का? तर नाही. कसली तरी चिंता आहे. मग मन जर प्रसन्न करायचं असेल, कारण एक वेळ तुम्ही आंघोळ न करता देवाचं नाम घेतलं तरी चालेल, पण जर मन प्रसन्न नसेल, तुम्ही दिवसभर अंगाला गंज सोडला तरी भगवंतापर्यंत तुमचं नाम पोहोचणार नाही. मग प्रसन्न मन करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक तर प्रपंच सोडावा लागेल किंवा प्रपंचातच राहावं लागेल. पण आता प्रपंच सोडायला कोणी तयार? बरं, सोडावा लागत नाही. मग जर प्रपंचातून परमार्थ साधायचा असेल तर पहिल्यांदा प्रपंचामध्ये ज्यामुळे तुमचं मन विशुद्ध आहे त्याची उत्तर तुम्हाला मला शोधावी. मग 2.25 तासात कोणता विनोद होता, कोणता शब्द खालचा होता? ही तुमच्या माझ्या घरातली अवस्था. आणि जर ही आजपासून बदलली तर आपल्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता ज्यांना वाटतं की खरोखर प्रबोधन रूपी कीर्तन काळाची गरज आहे, त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. आमचं कीर्तन सपन आहे. विठ्ठल हा मनाजी पाटील काय करेल सांगता येत नाही, कारण कुणाचं मन पुढं तुमचं माझं सोडून द्यावं महाराज. साक्षात देवाची धर्मपत्नी माता सीता होती, पण हरिण सोन्याचं पाहिलं त्याचंही मन धावलं. म्हणजे हे मन सोपं नाही. मग हे मन जोपर्यंत ताब्यात येणार नाही, गोविंदाच्या नामाचा त्याला छंद जोडता येणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? काहीच करू नका. सोपा प्रश्न आहे. तुमचं पोरग बिघडलं, दोष तुम्ही तुमच्या मुलाला देता का त्याच्या मित्रांना देता? लबाड नाही बोलायचं मित्रांना. मग त्याचं आपलं कार्य सुधरावं असा विचार आपल्या मनात आला तर आपण त्याच्यापासून त्याचे मित्र दूर करतो. कारण तो जर एकटा पडला तर जागेवर येईल, तो ताब्यात येईल. तसंच या मनाजी पाटलाचे 6 मित्र आहेत आणि या 6 शिलेदारांवरती हा मनाजी पाटील उड्या मारतो. मग हे 6 शिलेदार म्हणजे षडविकार आहेत. कोणते? काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर. हे 6 विकार जोपर्यंत दूर होत नाही, मनाजी पाटील ताब्यात येणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? काहीच करू नका. देवानं 84 लक्ष युनिटून दिलेला एवढा देह फक्त नीट चालवा. मनाजी पाटील ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. तसे तुम्ही सगळे सरळे महाराज, तुमच्याबद्दल विषय नाहीच. मी फक्त एक थर्मामीटर लावतो, बसल्या जागेवर तपासून घ्या कोण कुठे. करू सुरुवात. पहिली म्हणजे बुद्धी. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि बातमी लक्ष्मण भैयांच्या कानावर आली आणि लक्ष्मण भैया उत्तर झाले, दादा मला सोडून निघाला, ही लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. हे सांगणाऱ्या लक्ष्मणाची बुद्धी, सुबुद्धी आणि गुंठाभर जमिनीसाठी आपल्याच भावाला कोर्टात खेचणारी तुमची माझी. आपण पुढे तपासून घ्या, चला पुढे. दुसरे म्हणजे डोळे. डोळ्यांचेही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे कावल्यासारखी दृष्टी, एक म्हणजे पोपटासारखी दृष्टी. कावळा आकाशातून चालला तर खऱ्या अर्थानं ओढ्या नाल्यावरचं सडलेलं मांस पाहतो आणि पोपट आकाशातून चालला पिकलेला आंबा, पिकलेला पेरू पाहतो.
प्रत्येक गावात कावळ्याच्या दृष्टीची काही माणसं असतात, चांगल्या सुद्धा वाईटच शोधतात, काही पोपटाच्या दृष्टीचे असतात, वाईटातूनही चांगलं घेतात. आपण पुढे तपासून घ्या, चला पुढे. त्यानंतर येतं नाक. जेव्हा कोठेच नव्हते काही, ओंकार स्वरूप भगवान परमात्मा जर या ठिकाणी असेल तर या नाकानं घेतलेला सुगंध अथवा दुर्गंध या भगवंताला अभिषेक करणारा आहे. मग या नाकानं जर मांसाराचा दुर्गंध जाणारा असेल तर इथला भगवंत राहील का? मग इथं भगवंत निघून गेल्या इथं कोण आले? आसूर. नाही तर असा एक माणूस शोधा पुणे जिल्ह्यात दूध पिऊन मांसाहार करतो. मद्य पिल्याशिवाय मांस गिळत नाही. याचं कारण आहे की मद्य हे आसुरांचं प्रमुख पेय आहे. एखाद्या माळकऱ्याला धक्का दिला, तो 8 दिवस विचार करतो का धक्का दिला. मांसाहार करणारा धक्का द्या, तो महाराजांची गाडी फुटफुट जाऊ देणार. कारण क्रोध हे आसुरांचं प्रमुख शस्त्र आहे. मग या नाकानं सुगंध घेतला पाहिजे का दुर्गंध? सुगंध. चला पुढे. खऱ्या अर्थानं आपली वाणी कशी असावी? आंधळ्याची पोरं आंधळी. काय घडलं? महाभारत. मग आपली वाणी कशी असावी? साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, अशी तुमची माझी वाणी असायला हवी. आपली कशी आहे? आपली कशी आहे? सकाळी आज उठल्यापासून संध्याकाळपर्यंत विचार करा बरं, आपल्या वाणीतून कोणकोणत्या अभंग आले. आपली वाणी कशी असायला हवी? मितले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताची, अशी वाणी असायला हवी. त्यानंतर बाह्य रंगाला कान. या कानानं चांगलं ऐकलं पाहिजे. बायको म्हणजे चला कोल्डे महाराजांचं कीर्तन आहे, तो म्हणला तुला धार्मिक झाली जाईल. घरी चादर घेऊन झोपला. फक्त सिस्टमवाल्या कोण चुकू द्या, बाई वाड्या वया लागू द्या, चादर फाडून पळत येईन तो गावात डीजे आला डीजे. कारण ह्या कानानं चांगलं ऐकायला सुद्धा भाग्य. आता काकडा जिथं होतो ना महाराज, सकाळी 4 वाजता काही अवलादी डबल गोदडी घेऊन झोपत्यात. झोपमोड केली, यांच्या अंगात नाही राहिलं रक्त. कारण काकड्याचं सगळं मटेरियल 60च्या 70च्या पुढचं, त्याच्या आतलं मटेरियल इकडे सापडत. आणि महाराज आज तुम्हाला माझ्या बोलणं वाईट वाटेल, हसू येईल, राग येईल, पण अजून 20 वर्ष जाऊ द्या. एकदा ही काकड्यावाली जुनी मंडळी गेली ना महाराज, सिस्टमवालीच 5000 रुपये आणखी देऊन त्यांना सकाळी 4 वाजता काकडा घायला लावला. एवढी खरंच वाईट अवस्था झाली आहे महाराज. आज आपल्याला आपल्या धोके समजत नाहीत, पण थोडा काळ जाऊ द्या महाराज. आज आमच्या कीर्तनांवर किती टीका करा. मी अगदीच पहिल्याच वाक्य सांगितलं, मी तुमच्या गावात परत तारीख मिळावी आणि मला महाराज म्हणावं म्हणून मी आलो नाही आणि पुढे जातही नाही. माझ्या स्पष्ट भूमिका आहे, त्या मांडणार आहे. पटलं तर पटलं, नाही पटलं तरी खऱ्या अर्थानं भगवंताच्या दरबारात मी मात्र योग्य असेल. लक्षात घ्या. कारण खऱ्या अर्थानं आज त्या कानानं चांगलं ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. या कानानं काय ऐकतं आम्ही? कोणत्याही धर्मामध्ये कोणत्याही सण उत्सवाला विविध गीतं लावली जात. ज्या राजामुळे खऱ्या अर्थानं मंदिराचे कळस जिवंत आहे, त्याच राजाच्या शिवजयंतीला मात्र बाई वाड्यावर या. खऱ्या अर्थानं आराध्य दैवत असणाऱ्या गणरायांच्या उत्सवाला बाई वाड्यावर या. नवरात्रीमध्ये देवीचा जागर करताना त्याच देवी समोर गाणं लावलं जाते, बाई वाड्यावर या. मला एकच प्रश्न आहे महाराज, बाई कोण? आणि जर तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर मला उत्तर द्या. उद्या सकाळ पेपरला बातमी देतो, एकदाचा विषय संपून जाईल. ही बाई कोण? आई सुद्धा मुलगी डीजे समोर नाचते, 500ची ओवाळणी टाकते. अरे जिच्या गर्भात मी 9 महिने 9 दिवस राहिलो, जिच्या पोटात मी लाथ मारली तरी जिने आनंदाने पोटावरून हात फिरवला, ती आई एक बाईच आहे. लहानपणी मी जिच्या बरोबर खेळलो बागडलो, जिने आनंदाने हातातली चॉकलेट मला दादा म्हणून दिली, तुमच्या माझ्या घरातली बहीण सुद्धा खऱ्या अर्थाने एक बाईच आहे. जिच्या मांडीवरती आम्ही झोपलो आणि छोट्या छोट्या गोष्टी ऐकून ज्ञानानं स्वयंपूर्ण झालो, तुमच्या माझ्या घरातली आजी सुद्धा एक बाईच आहे. जिनं खऱ्या अर्थानं शाळेत गेल्यानंतर तुम्हाला मला अ ब क ड शिकवलं, ती शिक्षिका सुद्धा एक बाईच आहे. जिनं तुमच्या माझ्या जीवनाला स्वाभिमान मिळवून दिला, तुमच्या माझ्या घरातली बायको सुद्धा एक बाईच आहे. आणि तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असता, जिचा चेहरा पाहिल्यावर खुलून जाता, तुमच्या माझ्या घरातली मुलगी सुद्धा एक बाईच आहे. आणि आपल्या देशाची प्रतिज्ञा काय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशातल्या सगळ्या मुली आमच्या कोण? बहिणी. मग वाड्या कोणाला बोलवतोय? एवढंही भान आम्हाला नसावं. या कानानं चांगलं ऐकलं
पाहिजे. त्यानंतर येतात कर. कर म्हणजे हात. नवनीतसार भागवत आणि गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे या करांनी 4 सेवा व्हायला हव्यात. पहिली सेवा राष्ट्रदेव होव, दुसरी सेवा गोदेव होव, तिसरी सेवा भूदेव होव आणि चौथी सेवा मातृ पितृदेव होव. त्यानंतर येते ती वासना. वासना आकळायला हवी, कारण वासनेमुळं 1.5 वर्षापूर्वी कोपर्डीतल्या एका ताईच्या 21 हाडांचा चुरा झाला. नव्हे 1.5 महिन्यापूर्वी हिंगणघाट मधल्या एका निरापराध ताईला खऱ्या अर्थानं वासनेचा बळी पडून स्वतःला जाळून खऱ्या अर्थानं तिच्या जीवनाची जीवनज्योत काहींनी मालवली. हे वासनेचे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठे बळी महाराज. वासना आकळायला हवी, कारण वासनेमुळे रावण संपला, वासनेमुळे कौरव संपले, वासनेमुळे बाहुबली परशान काल परवा आलेला भवन सुद्धा संपला. त्यानंतर येतात पाय. पाय हे अंतर कापतात, त्यामुळे पायांचा वापर इतका सात्विक करा, त्यानं स्वर्गापर्यंत अंतर कापलं पाहिजे. आणि जर हा देह असा घडला, अंतकरणामधून आपसूक काम क्रोध मोह माया लोभ निघून जातील. हे चित्त निर्मळ होईल आणि एकदा काही निर्मळ चित्त झालं, या मनाला गोविंदाच्या नामाचा छंद जोडा, फायदा अविनाशी स्वरूप प्राप्त होईल. आणि एकदा या निर्मळ चित्तानं या पुढच्या काळात जे काही कार्य तुमच्या हातून घडेल, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची Hare
ही सवय अखंडित राहायला हवी. लक्षात घ्या माय भाऊ. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मग कलियुगातील जडजीवांना उपदेश करताना खऱ्या अर्थानं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. मोक्ष या सुखासाठी खऱ्या अर्थानं मिळवण्यासाठी तुमच्या माझ्या या देहाची धडपड सुरू आहे. हे मोक्ष नावाचा अंतपार सुख प्राप्त होईल, पण त्यासाठी तो भगवान परमात्मा आपलासा करावा. कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष
प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. पण याच प्रपंचाला जर परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाचंही सोनं होऊ शकतं. खऱ्या अर्थानं अविनाश करी आपुलिया आईसे लावी मनापिसे. पण या मनाला जर गोविंदाच्या नामाचा छंद जोडला तर हे चित्त जर निर्मळ केलं, षडविकाराचा रिंपू जर बाहेर पडला तर हा देह मंदिर होईल. आणि या मंदिरातून जे काही कार्य घडेल ते असं असेल, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणावरती अर्पण करत असताना खऱ्या अर्थानं दादा विशेष म्हणजे धन्यवाद आपले द्यावे लागतील. कारण तुमच्या फोनमुळे इथपर्यंत येण्याचा योग आला. आपल्या सर्वसारख्या जाणकार श्रोत्यांसमोर कुठंतरी माझ्या अल्पज्ञानी पामराला बोलण्याची ही संधी मिळाली. खऱ्या अर्थानं समस्त गायक, वादक, टाळकरी, विनेकरी, चोपदार या मंडळींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यांची खऱ्या अर्थानं साऊंड सिस्टम आहे, कारण दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं माझ्या सोबत आलेले ज्यांनी वारकरी संप्रदायाची एक भूमिका, महाराज खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार आज तालुका नाही, जिल्हा नाही, तर आज राज्याच्या बाहेर जातो. याचं कारण बाहेरच्या श्रोत्यालाही ज्यांना खऱ्या अर्थानं कीर्तनरूपी सेवा युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचं फार मोठं कार्य युट्यूब चॅनल करत असतात. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले ज्ञानमंदिर या युट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर हरिभक्तपरायण चक्रधर महाराज पाचपुते, त्यांना एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी झाला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सर्वांची या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. समस्त संयोजक आयोजक कमिटीचेही ऋण व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुका माझ्याकडून झाल्या असतील तर मी तुमचा मुलगा आहे, मुलगा या नात्याने माफी मागतो. पण जे योग्य वाटलं ते मात्र अंतःकरणाच्या काळजाच्या स्पंदनांमध्ये करून घ्या आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा, एवढं एक मुलगा या नात्यानं विनंती करतो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्येष्ठश्रेष्ठांना पुन्हा एकदा त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत माझ्या वाणीला पूर्णविराम देवत. ज्ञानेश्वर